नाणेफेक झाली. गीतेश आणि सुजलला देखील विनंती करतो खामगाव संघाचा कर्णधार, आपण आज फायनलचा राऊंड खेळवतोय. नाणेफेकीचा कौल जातोय गीतेशच्या बाजूने. काय प्लॅनिंग असेल आपल्या बाजूने? टॉस गेले, आपला निर्णय काय असेल? फलंदाजी स्वीकारलेली आहे, काय निर्णय असेल? किती 6 चेंडू मध्ये किती धावा आपण करू शकता? काय फलंदाजी स्वीकारताय आपण? 10 ते 12 रन करायचा ट्राय करू आम्ही. नक्कीच 6 चेंडू मध्ये सर 12 रनाचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केलाय, तशीच फलंदाजी करावी लागेल. मी निलेश बामणे सरांना विनंती करतो, गीतेश पंधरे यांनी टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. आपल्याकडे फलंदाजी दिली, काय वाटतं आपण किती धावापर्यंत त्यांना रोखू शकता? आता जर वातावरणाचा विचार केला तर अंधार पडलेला आहे. आता काळोखाचा बहुतेक ॲडव्हान्टेज घेण्याचा दाढीचा नक्कीच प्रयत्न राहिला आहे. चांगला संघ आहे, गीतेश आहे, चांगले अनुभवी खेळाडू आहेत. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आमचा त्यांना प्रयत्न असेल. बस थँक्स. चला यस, धन्यवाद. दोन्ही संघाचे आपण आभार व्यक्त करूयात आणि फायनलच्या मॅचला सुरुवात होईल. आणि आपण जर पाहिलं तर अगदी निलेश बामणे यांनी देखील उल्लेख केला की समोर गीतेश सारखं मोठं नाव आहे आणि या दोन्ही सलामीची जोडी मैदानावरती रोहन गीतेश दाखल झाले. दुसऱ्या बाजूला खामगावचा संघ आहे. फायनलची लढत, या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण सामना आणि या क्रिकेटच्या या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये रंगणार आहे या श्रीराम चषक 2024चा अंतिम शेवटचा महामुकाबला. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच तू सजीविषयी आपली खेळी, काळ करीत गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, अवतीभवती झेल घ्यावया जो तो फाशी टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध तोची इथे रंगला आहे. क्रिकेट म्हणजे जीवन राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. जो मात्र या मॅचमध्ये हुकला तो मात्र या स्पर्धेच्या पहिल्या पारितोषिकापासून चुकला, म्हणून ही मॅच अविनाशी सर्वाधिक महत्त्वाची आहे. नक्कीच मी विनंती करतो खामगाव या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अंधार पडत चाललेला आहे, पण पहिलेच नाणेफेकीचं कौल जाता गीतेशच्या बाजूने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 6 चेंडूमध्ये 12 रनांचं टार्गेट खामगाव संघासमोर आम्ही ठेवू शकतो. पण खामगाव संघाच्या कर्णधाराला विचारलं जातात की त्याने टार्गेट सांगितलं गेलं नाहीये, पण कमीत कमी रनांमध्ये आम्ही थांबवलं जाईल, कारण आता अंधार पडत चाललेला आहे. तरी मी विनंती करतो खामगाव या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मित्रांनो, 2024 पर्व पहिले श्रीराम चषकचा फायनलिस्टचा सामना चालू होतोय. रंगतदार मजाने, कुठल्याही गोष्टीचा वादविवाद न होता सर ही परिपूर्ण सामने होत आहेत. त्याच्यासाठीच लाख मोलाचं सहकार्य केलं. MCAचे पंच देखील आमच्याकडे जोडले गेले. यूट्यूब लाईव्हच्या राकेश टिकामे असतील, आमचे स्कोरर असतील, समालोचक आपण देखील आहात. या समालोचक चांगले यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच होत आहे आणि रणांगणामध्ये महोत्सव देखील साजरा होतोय. फायनलिस्टला सुरुवात होते ती 2024 पर्व पहिले श्रीराम चषक. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज सुजय ऑन द बॉलिंग एंड. पहिला बॉल राईट अमोर द विकेट ऑन द ट्रॅक. गीतेश आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर या बॉलला पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न झाला. अगदी हलक्या हाताने स्टिअर करत असताना थोडंसं हडबडले, फंबलिंग झाले आणि या बॉलवरती तुम्ही पाहिलं असेल की निलेश बामणे देखील नाराज आणि नाराज असण्यामागचं कारण एकच आहे, कारण गीतेशला नॉन सेकंडला ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि पहिल्याच बॉलवर पाहिलं तर पहिला बॉल थोडासा कुटप्प्याचा होता, भन्नाट वेग. पुढे एकदा सन्मान देत असताना पहिल्याच बॉलवरती 2 या रनसंख्येनं धावफलकाचा श्रीगणेश होत असताना अविनाश आपण पाहत आहे. नक्कीच, पण सर क्रिकेटने देखील दिलेला एक मैत्रीच्या दुनियेत राजा माणूस कसा बनला जातो. निलेश बामणे एक रायगड जिल्ह्यातून आहेत आणि गीतेश रत्नागिरीतून आहे, पण मैत्रीचं नातं या क्रिकेटमध्ये अतूट झालेलं आहे. पण प्रतिस्पर्धी म्हणून खेळतायत, पंच आमच्याकडे वळत आहेत काय नाही. निर्धाव चेंडू टाकलं जात आहे गोलंदाजीमधून आणि संघाची धावसंख्या होते ती वांदोळ या संघाची फायनलिस्ट मध्ये 2. अचूक फलंदाजी करावी लागेल ती गीतेश पंधरेला. सर त्याने चेस केलं की 12 रनांचा टार्गेट ठेवू शकतो. अजूनपर्यंत 4 चेंडू आहेत आणि गरज आहे ती 10 रनांची. करू शकतात का आपल्या फलंदाजीमधून? तर तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. मात्र समोर देखील सुजय अगदी तिखट मारा करतोय. चांगली गोलंदाजी, गोडले स्पॉटवरती प्रत्येक बॉल त्याचा राहिलाय. यावेळी थोडासा पुढे बॉलला स्लॉटमध्ये हाताळले, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, ऑफ ड्राईव्ह व्ही शेपमध्ये बॉलला खेळून काढले. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना 2 धावा आल्यात. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढवत असताना रणसंख्या 4 आणि अगदी जमेची बाजू म्हणजे स्ट्राईक एंडला अजून देखील गीतेश आहे. नक्कीच डगआउट मधून त्यांचे प्लेयर देखील सांगते गीतेशला आता हात खोलावे लागतील. एखादा मोठा फटका रिस्क घ्यावी लागेल या मैदानामध्ये. 3 चेंडू देखील बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 1 षटकार ठोकावाच लागेल, पण बॅटची कडा घेता किपरच्या मागे जातोय. थोडीशी मिसफील्ड होते आणि त्याचा फायदा मिळतोय तो वांदोळ या संघाला आणि वाढती धावसंख्या होते 6. 4 चेंडूमध्ये सर 6 धावसंख्या उभारली गेलेली आहे. 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये कितीपर्यंत धावपर्यंत मजल घेऊ शकतो वांदोळे संघ? मागच्या बॉलवरती पाहिलं तर गीतेशचं देखील आपण कौतुक करूयात. अगदी शेवटच्या मोमेंटला बॅटची फेस ओपन करत असताना गलीमध्ये बॉलला ढकलून दिले, तिथून
2 धावा आपण अर्जित होताना पाहिलं आणि 2च्या मदतीनं धावसंख्या जर पाहिली तर जाऊन आता मात्र पोहोचली 6 या धावसंख्येवरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉलवरती जबाबदारी मात्र सुजलच्या खांद्यावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. मी म्हणलं की गीतेशला अक्षरशः जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय या षटकामध्ये. सन्मान दिलाय पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका आलाय फ्रंट ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अविनाशी क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट मध्ये खूप चांगलं वाक्य आहे की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. हे तंत्र ज्या खेळाडूकडे आहे ना त्या खेळाडूचं भविष्य हे क्रिकेटच्या पटलावरती उज्ज्वल आहे. आणि आपण गीतेशला पाहिलं असेल तसं चांगला बॉल आहे, चांगल्या बॉलवरती ढकलून काढण्याचा प्रयत्न होतो. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आहे. ज्याप्रमाणे म्हटलं देखील जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल, त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल राहिली आणि प्रत्येक बॉलवरती त्याचा पॉझिटिव्ह इंटेंट राहिला आतापर्यंत या षटकामध्ये. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात तर आता जाऊन पोहोचतायत 8 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. नक्कीच ज्या स्कोअर ठेवलं होतं 12 रनाचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. 8 धावा ह्या केलेल्या आहेत स्कोअरबोर्डवरती. एक शेवटचा चेंडू असेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही पण 1D 2D करण्याचा प्रयत्न करतात. एकेरी धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. काय होतंय का पाहूया. पण थोडंसं आता अपयश आलंय आणि धावसंख्या एकच मिळते आणि वाढती धावसंख्या होते ती 9. 6 चेंडूमध्ये खामगाव या संघाला विजयी जर व्हायचा असेल तर 10 धावा बनवाव्या लागतील. पण त्यांच्या वांदोळ या संघासमोर अचूक गोलंदाज देखील आहेत सर. कारण गीतेशने अचूक गोलंदाजी करून देखील आपला सामना विजयी ठरवून फायनलपर्यंत फायनलिस्ट सरलेला आहे तो. काय वाटतं गीतेश ह्या रनांपर्यंत रोखू शकतो का खामगाव या संघाला. आता अगदी दोन्ही जे संघ आहेत ते अगदी तेवढ्याच ताकदीचे, तेवढेच सुल्यबल आणि तेवढेच मातब्बर संघ आहेत. म्हणजे एका बाजूला ज्या प्रकारे आपण सुजयचा जो तिखट मारा पाहिला होता, दुसऱ्या बाजूला गीतेश आहे आणि गीतेशकडे देखील ती क्षमता आहे. आणि क्रिकेटच्या खेळानं मैदानावरती तुम्हाला इतकीच गोष्ट सांगितली आहे, तुमचं नाव मोठं असून चालत नाही, तुम्ही मैदानावरती खेळ कसा करता हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. सुजयने त्याच्या नावाप्रमाणे त्याची साजेशी गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. आता जबाबदारी दुसऱ्या एंडला आहे. तुम्हाला 6 मध्ये 9 वाचवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 9 करायचे आहेत. आपण सुरुवातीला देखील अविनाशी उल्लेख करत होतो की एका बाजूला पाहिलं तर करणाऱ्याला थांबवायचं आणि दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्याला करायचं आहे. म्हणजे विपरीत स्थिती आहे. जसं प्रकारे आपण लोहचुंबक पाहिलं तर दोन्ही त्याला विपरीत दिशा असतात, त्याप्रमाणे आता मैदानावरती खेळ रंगणार आहे. येणारी 6 बॉलवरती 9 धावांची गरज आहे. कोण जिंकेल हा रणसंग्राम आपण पाहत आहे. श्रीराम चषक 2024 पर्व पहिलं. एम्पायर स्पोर्ट ही जी संपूर्ण टीम आपण राकेश रेखामे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या स्पर्धेसाठी ॲप्रिशिएट करूयात. कारण सातत्यानं त्याच्या माध्यमातून ही जी स्पर्धा आहे ती मात्र प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवली जाते. 6 बॉलवरती मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची गरज आहे. चला खामगाव सलामीची जोडी मैदानावरती येऊ द्यात. कारण 10 धावांची गरज, 9 झाल्यात. 10 धावांची गरज. थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्ही देखील माणसं आहोत आणि चुकही माणसाकडूनच होतं, त्याच्यामुळे थोडंसं आपण पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करत हरकत नाही आहे. कारण बऱ्याचदा चुकीची माहिती माणसाला दिशाभूल करू शकते असं म्हटलं जातं, म्हणून जी योग्य माहिती ती पोहोचवणं फार गरजेचं आहे. खामगाव सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. कारण जर कालोख व्हायला सुरुवात झाली आणि याचा जो गैरफायदा आहे किंवा त्याचा जो बॅड इफेक्ट आहे तुम्हाला जाणवू शकतो, त्याच्यामुळे विनंती करेल खामगाव संघ चला सलामीची जोडी मैदानावरती त्वरित पाठवून द्या. सर आता मला वाटतं खामगाव संघाने थोडंसं प्लॅनिंग चेंजेस केलंय. निलेश बामणे आणि अभिजित पारावेला सलामीसाठी आणलं गेलंय. कारण मगाशी देखील सकाळपासून मी माहिती सांगतोय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेला हा संघ आहे आणि गेल्या संडेला थोडीशी निराशजनक परिस्थिती झाली होती, पराजय पत्करायला लागलं होतं, पण तिथे निराश न होता आता विजयाकडे वाटचाल करतायत काय खामगाव संघ. पण समोर देखील संघ आहे रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला वांदोळे संघ. या गवळी समाजामध्ये नावाजलेला संघ आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल ती वांदोळे संघ. वांदोळे संघाचं सकाळ सांगून एक प्लॅनिंग सांगतो. कुठल्याही फलंदाजीमध्ये चेंजेस केलं नाही, गोलंदाजीमध्ये देखील चेंजेस केलं नाही. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो राकेश. अचूक गोलंदाजी नेहमी संघासाठी करत असतो, पण स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय ते नामांकित फलंदाज ॲडव्होकेट स्वतः निलेश बामणे. आणि रणनीती पाहिली ना तर मी आणखी एकदा कौतुक करेल. दुसऱ्या बाजूला अभिजितला आणण्याचं कारण एकच आहे, दुसऱ्या बाजूला सिंगल डबल खेळणारा देखील खेळाडू हवा आणि मला वाटतं तेच एक कारण लक्षात घेत असताना दुसऱ्या एंडला अभिजितला आणलं जात आहे. थोडंसं मागे ठेवलं यावेळी प्रतीकला. 6 बॉलमध्ये 9 करायचे आहेत आणि पहिल्याच षटकासाठी गोलंदाज राकेशचा वापर केला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये देखील गीतेशने थोडंसं चेंजेस केलं. किपिंग करत होता, आता नाही, आता स्वतः लेग साईडला घेऊन क्षेत्ररक्षण करतोय. कारण त्याच साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात निलेश बामणे आणि तोच फायदा होत आहे काय पाहूया गीतेशचा. पण थोडंसं झेल अगोदर पडली गेली आणि थोडंसं अपयश आलं गीतेशने. सर हे प्लॅनिंग असावं लागतं क्रिकेटमध्ये. बरोबर ज्याप्रमाणे फलंदाजी करतात नितेश बामणे त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण केलं गीतेशने. काय वाटतं. अगदी हलक्यात चिप केल्या बॉलला, म्हणजे मोठा
फटका खेळण्याच्या याच्यावरती मानस नव्हता, अगदी मनगटाचा वापर करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट नो मॅच लँडमध्ये अगदी ज्या ठिकाणी खेळाडू नव्हता त्या ठिकाणी बॉल पडला, एक सिंगल आली आणि सिंगलने संघाचं खाते देखील उघडलं गेलं. म्हणजे समीकरण आहे येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये आता धावा करायचे तब्बल 9. नक्कीच करू शकतात. आता अभिजित पाराबे स्वतः फलंदाजी सज्ज झालायत, पण पंच दंडित करतायत गोलंदाजाला. एक अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये, वाढती धावसंख्या होते स्कोअरबोर्डवरती 2. आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 8 रनांची गरज असेल, 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. काय वाटतं अभिजित पारावे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील की 1D-2D खेळण्याचा प्रयत्न करतील? खराब रणनीती गोलंदाजी ट्रॅकवरतून आपण पाहताय, कारण पहिलाच बॉल चांगला होता, त्याच्यानंतर थोडासा आखू टप्प्याची गोलंदाजी, धावफलकावरती धावांचा थोडासा डोंगर कमी. अशा परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा कमबॅक भन्नाट वेग. पंचांकडे पाहिलं, पंचांची कोणतीही ताकीद नाही आहे बॉलवरती, म्हणजेच गोलंदाज राकेशच्या बॉलवरती कमबॅक झालाय. अगदी गुडले स्पॉटवरती बॉल पडत असताना थोडासा अतिरिक्त वेग धारण केला आणि यावेळी डॉट बॉल अविनाशी. नक्कीच, पण वर्चस्व थोडंसं ठरतोय तो गोलंदाज अभिजित पारावेना निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी गचार क्षेत्ररक्षण होतं वांदोळ या संघाकडून आणि जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. सर, ही चुकी महागात पडू शकते का वांदोळ या संघाला? क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि गेला सीमारेषे पार, काय वाटतं? आणि अविनाशी, मी आणखी एक गोष्टीचा खास करून उल्लेख करेल, कारण क्रिकेटचा खेळ म्हटला ना तर क्रिकेटमध्ये बऱ्याचदा तुमचं नशीब ही जी गोष्ट आहे ती देखील फार महत्त्वाची आहे. आणि यावेळी जर पाहिलं तर मी म्हणेल की चौकार नव्हता, मात्र नशीब, आणि नशीब कधी कोणाला रडवेल आणि कधी कोणाला हसवेल याच्यावर मी म्हणेल की नक्कीच कधी कोणाला सांगता येत नाही. सध्याच्या घडीला एका बाजूला थोडंसं खराब चित्र आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हर्ष उल्हास डगआउटमध्ये पाहायला मिळतो. खामगाव संघाच्या 4 धावा आल्यात आणि धावफलकावरती आता रणनीती पाहिलं तर येणारे बॉल आहेत 3 आणि 3 मध्ये बनवायचे तब्बल 4 धावा. नक्कीच हा निर्णय चेंडू असू शकला असता. हे जर 4 धावा अडवल्या गेल्या असत्या तर एकच धाव खर्ची झाली असती, 3 धावा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या, जिंकण्यासाठी 7 धावांचं टार्गेट गेलं असतं. पण आता समीकरण आलंय ते 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आता स्वतः गीतेश पंदेर याने प्लॅनिंग क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केलंय, स्वतः यष्टी रक्षक म्हणून उभा राहिलाय, काही मार्गदर्शन देखील करतोय, कारण हा फायनलिस्टचा सामना आहे. याच्यातून जर पराजय पत्करायला लागला तर आपण 10,000 रुपये लॉस होऊ शकतो, म्हणून हा प्लॅनिंग करतोय तो गीतेश पंदेरे. काय वाटतं या सामन्यामध्ये निर्धाव चेंडू गोलंदाज टाकू शकतो का? येणारे 3 बॉल 4 धावांची गरज, थोडंसं स्टेप आउट झाले, पुढे सरसावून हलक्यात चिप केल्या बॉलला. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ विकेट मिड विकेट झोनमध्ये दुसरा धावेचा प्रयत्न. आणि याचा मी उल्लेख केला की अभिजितला आणण्याचं कारण एवढंच होतं की सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि अभिजित त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने बजावतो. येणारे जर आपण बॉल पाहिले तर 2 शिल्लक आहेत आणि 2 मध्ये अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. नक्कीच सर, ह्या अभिजितच्या नसामध्ये देखील क्रिकेट हे भिन्न गेलेलं आहे, कारण एखाद्या कुठे जर जॉब आला संडेला एखाद्या नोकरीचा तर सांगतात मी पहिला क्रिकेटला प्राधान्य देतो, कारण त्यांच्या गावाचं आणि स्वतःचं नाव हे मोठं करण्यासाठी तो व्यस्त आहे. आणि एक चांगला खेळाडू देखील तो घडला गेलेला आहे अभिजित पारावे, चांगली फलंदाजी देखील करतो. काय वाटतं 1D-2D घेऊन यशस्वी होईल का? यावेळी सिंगल दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आता मैदानावरती काय घडले, एका धावेवर 1 रनची गरज आहे, म्हणजे 1 बॉल इज रिमेनिंग अँड 1 रन्स आर रिक्वायर्ड. अविनाशी, क्रिकेटचा खेळ काय सांगतो ना, तर क्रिकेटचा खेळ सांगतो की तुम्ही सुरुवात कशी करताय फार महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही शेवट कसं करताय महत्त्वाचं आहे. आणि त्या शेवटच्या क्षणी हा सामना येऊन समाप्त होण्याच्या दिशेला आलाय, म्हणजे 1 बॉलवरती 1 धावेची गरज आहे. जो सामना चांगला फिनिश करेल तो मात्र या चषकावरती आपलं नाव करेल. म्हणजे आता येणारी 1 धाव आहे ती 10, मी म्हणलं की 10,000ची आहे अविनाशी. नक्कीच सर, तो जर चेंडू चौकार गेला नसता तर वांदोळे संघ हा वर्चस्व ठरला असता या सामन्यामध्ये. पण आता कदाचित विजयाकडे कोण वाटचाल करतोय? निर्धाव चेंडू टाकला तर रत्नागिरी वांदोळे संघ विजय होऊ शकतो, 1 धाव काढली तर रायगडचे खामगाव संघ विजय होऊ शकतो. कोण होतं या सामन्याचा विजेता? श्रीराम चषक 2000चा विजेता एका चेंडूवरती आपल्याला मिळणार आहे. तरी जास्त टीम मीटिंग न करता 1 चेंडू आणि 1 धाव आणि 1 चेंडू. काय होणार, काय वाटतं या मैदानामध्ये? शेवटचा बॉल अगदी जशी फायनल अपेक्षित होती अगदी त्याचप्रमाणे शेवटचा बॉल निलेश बाबने हलक्या हाताने शेअर केलाय. अगदी जोपर्यंत बॉल फील्ड करतील आणि या स्पर्धेचा श्रीराम चषक 2024चा विजयी संघ ठरलाय, अर्थात KBCC खामगाव रायगड मधून क्रीडानगरीमध्ये दाखल झाला. सकाळ